कालपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर संततधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पहिला पूर आलेला आहे। यंदाच्या हंगामातील हा पहिला पूर आहे आणि या पुराच्या पाण्यामुळे गोदामाई आपल्याला खळाळलेली दिसते। संततधार पाऊस सुरू असल्याने नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि गोदाकाठची छोटी मोठी जी मंदिरे आहेत ती पाण्याखाली आपल्याला गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। तर गोदावरी नदीच्या पुराचं इंडिकेटर समजलं जाणार दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत देखील पाणी आलेले आहे। तसेच पाताळेश्वर मंदिर हे देखील पाण्याखाली गेलेले आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। तर गोदाकाठावरील छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील त्यांचे जे टपरे आहेत ते आता हलवण्याचं जे काम आहे ते प्रशासनाच्या वतीने आणि ते काढण्यासाठी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले। एकूणच नाशिक शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 3,322 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे। त्याचप्रमाणे दारणा धरण देखील 50% भरल्याने त्या धरणातून देखील पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातोय। एकूणच जर बघितलं तर संततधार पावसाने खरं तर गोदावरी नदीला पूर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।